ओके. हरे कृष्ण सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आज आपला तिसरा अध्याय बघणार आहोत हा, ज्याचं नाव आहे कर्मयोग. हं. मग आपण आपलं मंगलाचरण आधी म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुत्पदकमलं श्रीगुरून् वैष्णवां च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासा गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. हं. तर आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते, ज्यांनी या आपल्यासाठी सोप्या भाषेत गीता लिहिली. हा, पुन्हा आमच्या इस्कॉन मँगलोरच्या नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते, ज्यांनी हा सुंदर उपक्रम राबवला. आमच्या पूर्ण मराठीची टीम आणि ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना प्रणाम करते. पुन्हा आमच्या अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळेजण इथे येता, तुम्हाला पण खूप सादर प्रणाम. हा, तर आपण आजचा अध्याय बघूया. तर कसं आहे ना, आपण दुसरा अध्याय काल बघितला. त्याचं नाव आठवतंय का तुम्हाला? सांख्य योग होतं त्याचं नाव. प्रभुपाद स्वामींनी काय दिलंय? गीतेचा सार असं नाव दिलंय. हा, आणि आजच्या अध्यायाचं नाव काय आहे? कर्मयोग. कर्माद्वारे आपण म्हणजे आपण जी काही कर्म करतो त्याचे कसं आपण कृष्णाशी जोडून घ्यायचं त्याने ते बघूया. बराच मोठा अध्याय बघूया आपण. हा, त्याच्यात बरंच शिकण्यासारखं आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, तर आपण राधा गोविंदांना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींचे पण आशीर्वाद घ्या. हा, घ्या माताजी पुढची. हा, असू दे, हे असू दे. हा, तर आपण कालच्या अध्यायात आधी पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवा की आपण काय बघितलं की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. आत्म्याचा आकार केवढा असतो? केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग एवढा आत्म्याचा आकार असतो. आणि तो कसा निरंतर प्रवासात असतो बघितलात ना. म्हणजे आपल्या कर्मानुसार जे शरीर बनलेलं असतं, ज्या शरीरात आहे ते शरीर जीर्ण झालं की पुढच्या शरीरात, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या, असं निरंतर प्रवासात असतो. आणि त्याला कधीतरी वाटत असतं की कधीतरी मनुष्य शरीर मिळेल आणि आपण भजन भक्ती म्हणजे नामस्मरण अशा गोष्टीने करू की जेणे त्याचा खरा आनंद जिकडे आहे, कृष्णाकडे त्याचा खरा आनंद आहे. कारण तो कृष्णाचा अंश आहे, तिकडे त्याला जायला मिळेल. आपण बघितलं ना, आत्म्याचा आनंद कशामध्ये आहे? हरिनाम जप. त्याच्यानंतर अर्जुनाच्या 5 हे होत्या
दुःख होती. त्यातल्या 4 उत्तरं काल कृष्णाने दिलेली, 5व्याचं उत्तर ते आज देतील. पहिलं काय म्हणत होता अर्जुन? करुणा, दया. हं. तर कृष्णाने त्याला आत्म्याचं ज्ञान दिलं ना, की आपण शरीर नाहीये. हां, तू आत्म्याच्या स्तरावरून विचार कर आणि आत्म्याविषयीचं ज्ञान दिलं. तो म्हणत होता आनंद वाटत नाहीये. तर कृष्णाने काय सांगितलं, की "तू असा का विचार करतो, आनंद वाटत नाहीस? तू जर का युद्ध करताना जिंकलास, तर तुला हस्तिनापूर साम्राज्य म्हणजे पृथ्वीचंच राजेपद मिळेल. जर का हरलास म्हणजे मृत्यू पावलास, तर स्वर्गीय सुखाचा आनंद घेशील." हं. मग पापी प्रतिक्रिया. त्याला कृष्णाने काय सांगितलं, की जेव्हा आपण कृष्णांचं म्हणजे कृष्ण सांगवते त्याला युद्ध कर. तर कृष्णांच्या आज्ञेचं पालन करतो किंवा भक्तीसाठी काहीतरी करतो. त्याच्यामध्ये आपल्याला पाप लागत नाही. म्हणजे बघा आता एखादा सैनिक आहे ज्याने युद्धामध्ये बऱ्याच शत्रू सैनिकांना मारलं, मोठा पराक्रम गाजवला. तर तो युद्धावरून जेव्हा परत येतो, तेव्हा त्याला आपण मेडल देतो. त्यांचा सत्कार करतो. त्यांच्याविषयीच्या म्हणजे त्यांचे इंटरव्ह्यू, त्यांच्या गोष्टी ह्या पेपरमध्ये छापून येतात. आपण असं म्हणतो का त्याला, "बापरे! त्यांनी इतक्या लोकांना मारलंय, मग कोर्ट केस घालूया." असं नाही. तर त्यांनी त्यांचं कर्तव्य केलेलं आहे. त्यामुळे कर्तव्याच्या मार्गावर चालताना जे काही करतो त्याचं पाप लागत नाही. मग तो असमंजसमध्ये होता. मग मला काय करू कळत नाहीये म्हणाला. तेव्हा कृष्णाने काय सांगितलं, "तू डळमळीत झालायस. तू हे म्हणजे निग्रहाने तुझ्या बुद्धीला खूप फाटे फुटलेत. तू एकाग्रतेने विचार कर स्थिरपणे अ, आणि मग बघ." मग अर्जुनाने विचारलं, "मग असं स्थिर कोण असतं?" तेव्हा कृष्णाने त्यांना स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणे सांगितली. हो की नाही? आणि आता आज आणि काय होतं पारिवारिक परंपरा नष्ट होतील. ते आपण आज बघूया. अर्जुनाला काळजी होती वर्णसंकर होईल. मुलांना संस्कार कोण देईल? वृद्धांची काळजी कोण घेईल? तर ते सगळं आपण आज बघूया. हां. तर आजच्या अध्यायामध्ये सुरुवातीला इकडे कृष्ण सांगतात ना, की स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं वगैरे. त्यामुळे अर्जुनाला काय वाटतं, एवढाच तर आत्माच जर का आहोत आपण, तर आत्म्याची अशी किती गरज असते. आपण वनात जाऊ, शास्त्र उघडू, त्याचं वाचन वगैरे करू, अभ्यास करू, असं अर्जुनाला वाटतंय. पुन्हा मग कृष्ण म्हणतायत की "तू हे कर, तुझ्या कर्तव्याच्या मार्गावर चालायला हवं. तू उठ आणि शस्त्र घे." मग त्यामुळे तो म्हणतोय की "एकम वद." मला एक काहीतरी सांगा. मी अ, वनात जाऊन अभ्यास करू की मी युद्ध करू? हां. मग पुढे कृष्णाने उत्तर दिलेलं आहे त्याचं, "निष्काम कर्मयोग श्रेष्ठ की ज्ञानयोग श्रेष्ठ?" हां. आणि काल इथं कृष्णाने काल कर्मकांड सांगितलं होतं, की तू युद्ध का कर, की दोन्ही बाजूनी तुला आनंदच आहे म्हणून युद्ध कर. पण आज ते काय सांगतायत, त्याला कर्मकांडाकडून हे कर्मकांड असतं, की कशाच्या तरी भौतिक अपेक्षेने आपण ते काम करत असतो. ते कर्मयोगाकडे नेतायत त्याला. म्हणजे कृष्णाच्या आनंदासाठी तुम्ही कर्म करा. हां, ते आपण बघू तो काय आहे कर्मकांड ते कर्मयोग. आणि मग इथे अर्जुनाला च्या 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पारिवारिक परंपरांचं, की आपल्या आचरणातून आपण आदर्श ठेवायचा असतो. आणि मग अर्जुन म्हणतोय, "कृष्ण हे सगळं मला पटतंय, मला मान्य पण आहे. तू जे सांगतोयस ते, पण असं काहीतरी आहे. माझी इच्छा खूप आहे, पण मला ते करायला देत नाहीये. मग हे काय आहे? अडथळा असा." तेव्हा कृष्ण सांगतात, की काम हा सगळ्यात मोठा शत्रू असतो. काम म्हणजे काय? कामना, अनियंत्रित इच्छा आपल्या. ही झाली की ती झाली की ती अशा. ते पण आपण बघू. हं. हां. माताजी घ्या पुढची स्लाईड.
तर आता एकम वद म्हणतायत बघा ते. म्हणजे झालंय कसं, आता असा एखादा म्हणजे रोडवर आलेला आहे अर्जुन, की मी ह्या बाजूला जाऊ, की मी त्या बाजूला जाऊ, की मी काहीच न करता बसू. म्हणजे अ, वनांमध्ये जाऊन अभ्यास करू, कृष्णाचं ऐकू, काय करू नक्की? का वेगळंच आणि काहीतरी करू? असं अर्जुनाला हे झालेलं आहे, प्रश्न पडलेला आहे. आणि त्याचं मन कुठेतरी ओढ घेतंय, की आपण वनात जावं, हे सगळं सोडावं आणि शास्त्रांचा अभ्यास करावा. खरं तर अर्जुनाचा हा स्वभाव नाहीये, तो योद्धा आहे. पण त्याला असं वाटतंय, की आपण हे केलेलं जास्त बरं पडेल. हं. तर आता बघूया आपण हां. माताजी घ्या पुढचं स्लाईड. तर ही ह्या अध्यायाची पार्श्वभूमी आहे, की अर्जुनाला असा प्रश्न पडलाय, की मी युद्ध करू की वनात जाऊ? हरे कृष्ण. कर्मेंद्रियाणि संयम्य यास्ते मनसा स्मरण इंद्रियार्थवा मूढात्मा मिथ्याचारस उच्यते. हरे कृष्ण. जो कर्मे इंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रियांविषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी असे म्हटले जाते. हरे कृष्णा. हां, हरे कृष्ण. आधी आपण आता ह्याचं जरा नाव बघूया. ह्या अध्यायाचं नाव काय आहे? कर्मयोग. हां, कर्म म्हणजे त्या सगळ्या क्रिया ज्या आपण करत असतो. हं. त्या सगळ्या म्हणजे त्यामध्ये सगळ्या क्रिया येतात. ज्या तुम्ही सगळ्या ज्या क्रिया करता ते आपली कर्म असतात. जीवन जगण्यासाठी ती आवश्यक असतात. ते कुठेही जा तुम्हाला ती करावीच लागतात. ओके. मग आता पहिल्याच ह्याच्यात अ, मग म्हणजे काल पण कृष्णाने सांगितले, की आपल्याला करावी लागणार ती. मग आता योग म्हणजे काय सांगा? तुम्हाला काय वाटतं योग म्हणजे काय असेल? भगवान कनेक्टेड. हां, मग योग म्हणजे तुम्ही म्हणजे काल आपण भगवान शब्दाचा अर्थ बघितला बघा आणि ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे पण बघितले. हां, त्यामध्ये भगवान कोण आहेत? कृष्ण आहेत. ओके. तर आहे ना, योग म्हणजे काय? तर तुम्ही जोडलं जाणे. हां, जुळणं, जोडलं जाणं असा योग ह्या शब्दाचा अर्थ आहे. पण कुणाशी? कृष्णांशी. विष्णू, राम, कृष्ण फक्त ह्यांच्याशी जोडलं जाणं म्हणजे योग. तुम्ही इतर देवी-देवतांशी जोडला गेलात, तर त्याला योग नाही म्हणत. हां, योग ह्याचा अर्थ काय आहे? तर तुम्ही कृष्णांशी जोडलं जाणं, जुळणं, टू कनेक्ट विथ कृष्णा. ह्याला म्हणायचं योग. मग आता आजच्या अध्यायात आपण कर्मयोगा, म्हणजे कर्माद्वारे आपण कसं कृष्णांशी जोडून घ्यायचंय ते बघणार आहोत. हां, मग आता अर्जुनाचा प्रश्न तर आहे, की मला तू एकच सांग, एकम वदा. हं, त्या दुसऱ्या श्लोकामध्ये आहे ते एकम तद एकम निश्चित वद निश्चित्य. हं, तर कृष्ण इथे काय सांगतायत बघा, की त्यांना ना मिथ्याचार आवडत नाही कृष्णांना. आता हे बघा, हे इथे जो ते फोटो दाखवलाय ना, तुम्ही ह्यांना साधू म्हणाल का? नाही. हो, बघा आता त्यांनी मोबाईल घेतलाय. मोबाईलवर मी म्हणते असेल कोणाशी तरी संपर्क साधायला वगैरे. पण मग ती सिगारेट कशाला हवी? ह्या सगळ्यातून वैराग्य आलेलं आहे, बाजूला झालेलं आहे, तर मग ती सिगारेट कशाला हवी? तर ह्याला म्हणायचं असतं मिथ्याचार. तुम्हाला असं म्हणजे पूर्ण हे आहे हे म्हणजे कृष्णांना मिथ्याचार आवडत नाही. अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही कृष्णांना. हां, तुम्ही स्व ह्याला फसवणूक म्हणतात. ते काय म्हणतात बघा. मग त्यामुळे जो कर्मेंद्रिय संयमित करतो, परंतु ज्यांची मने इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहेत, तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हणतात. म्हणजे तुम्ही वनांमध्ये वगैरे जाताय हां. आणि फक्त मागचाच विचार करताय. इकडे काय झालं, इकडे काय झालं. तर ह्याला म्हणजे तुमची इंद्रिय, मन हे सगळं मागच्या भौतिकतेमध्ये अडकून पडलेलं आहे. तर तुमच्या त्या वनात जाण्याचा काहीही उपयोग नाहीये. ह्याला फक्त मिथ्याचार म्हणतात. आणि जो कृष्णांना अजिबात आवडत
नाही. तर आपण स्वतःला असल्या मिथ्याचारापासून वाचवायला हवं. आपण नेहमी प्रामाणिक आणि ह्याच्यात म्हणजे सत्यामध्ये जगायला हवं. हां. माताजी पुढची स्लाईड घ्या. आता पुढे बघा हं. ही भरत महाराजांची ना गोष्ट आहे. कसं असतं हे भरत महाराज ना खूप चांगले राजे होते. आणि ह्यानी म्हणजे हे कसे हे खरे राजे ज्यांचं प्रजेवर मुलांप्रमाणे प्रेम होतं आणि ह्यांची प्रजा एकदम सुखी म्हणजे प्रजा सुखी तर राजा सुखी असं आणि प्रजेवरून राजा हे केला जायचा, की कशी राहते ह्यांची प्रजा त्यावरून ते राजे किती चांगले हे ठरलं जायचं. तर ह्यांची प्रजा एकदम सुखी, आनंदात होतं सगळं. मग हे थोडे वयस्कर झाले आणि ह्यांना वाटायला लागले, की आयुष्यभर खूप राज्यकारभार केला. पण आता मला कृष्णांची भक्ती करायला वेळ नाही मिळत आहे. मग ते काय ठरवतात आपल्या आणि असं आलेलं वैराग्य नव्हतं हां हे, की कृष्ण भक्ती म्हणजे इकडे बायको त्रास देते, मुलगा नीट वागत नाहीये, म्हणून हे सगळं सोडतो आणि भक्तीला लागतो, असं नाही. तर कसं ते म्हणाले त्यांना वाटायला लागतं, की आता खूप सगळं व्यवस्थित केलेलं आहे. बायको पण खूप चांगली असते, मुलगा पण चांगला असतो. मग ते म्हणतात, की तरी पण फक्त कृष्ण भक्तीसाठी असं आता उरलेलं आयुष्य आपण वापरूया. मग मग ना बायकोला सांगतात, तिची परवानगी घेतात, मुलग्याचा राज्याभिषेक करतात आणि ते वनात येतात. वनात एक कुटी बांधून राहायला सुरू करतात आणि फक्त ह्याचा म्हणजे कृष्ण भक्ती करत असतात. मग एके दिवशी ते असेच ना हे करत असतात काहीतरी आणि मागून एक मोठासा आवाज येतो म्हणून ते बघायला धावतात. काय झालं? तर एक हरण असते, तिच्या मागे एक मोठा वाघ लागलेला असतो. ती धावत असते. मग हे राजे बघा हा एक क्षत्रिय असतात शेवटी राजा तो राजाच. ते पटकन आत जातात आपला धनुष्यबाण आणायसाठी आणि तोपर्यंत म्हणजे ते बघतात तर पुढे नदी असते. तर ती हरणी असते ना, ती त्या नदीत उडी मारते आणि त्याच वेळेस ना तिला पिल्लू होतं आणि ते पण पाण्यात पडतं आणि हा जो वाघ असतो तो तिने नदीत उडी मारल्यावर तो दुसऱ्या बाजूला निघून जातो. मग आहे ना ते पटकन पाण्यात उडी मारतात हां आणि त्या हरणाला काही ते वाचवू शकत नाहीत, पण त्या पिल्लाला ते वाचवतात आणि घेऊन येतात स्वतःबरोबर. आता जी पुढची स्लाईड घ्या बघू. गोष्ट हां, नाही असू दे बरं मागची म्हणजे गोष्ट नाही दाखवलेली त्यांनी. मग आहे ना ते त्या पिल्लू शेवटी आईशिवायचं बारकं असतं. मग लहान असतं तर एकदम त्याला काही कळत नसतं. मग ते त्या पिल्लाची इतकी काळजी घेत असतात. सगळं लक्ष म्हणजे त्याच्यासाठी एकदम मऊ-मऊ गवत आण वगैरे असं एकदम असं खूप काळजी घेत असतात. आता पण बघा ह्या स्लाइडमध्ये आपण बघतोय, की पुढे होम करतायत. खरं लक्ष मागे पिल्लाकडे आहे. ते आश्रमापासून लांब गेलं तर, एखाद्या वन्य प्राण्याने त्याच्यावर हल्ला केला तर वगैरे असंच सतत त्याचाच विचार. मग काय होतं असं करत-करत पिल्लू काय मोठं होतं. काळ पुढे सरकत राहतो. पण ह्यांच्या मनात हे कसे राजे त्यांच्या प्रजेमधल्या प्राण्यांना सुद्धा ते आपली प्रजाच समजायचे आणि प्राणी सुद्धा सुखीच असावेत, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असायची. असे ते राजे होते त्या काळचे, जे प्रजेला मुलांप्रमाणे सांभाळायचे. त्यामुळे आहे ना, ते ह्या पिल्लावरचं पण एकदम चांगलं राहावं ते, त्याला कोणी धरू नये, हल्ला करू नये, असंच सतत हेच विचार मनात. मग यथावकाश जेव्हा त्यांचा मृत्यू होतो, तेव्हा पण हरीण मोठं झालेलं असतं, त्याचं ते सक्षम असतं, तरी पण ह्यांना त्याचीच काळजी. मग त्यामुळे त्यांना पुढचा जन्म कसला मिळतो? त्या हरणाचा मिळतो, ह्या भरत महाराजांना. हां. तर हे झालं म्हणजे हे कसं झालं, हे होते कृष्णाची भजन भक्ती करत, पण मनात फक्त आणि फक्त हरणाचा विचार. तर असं होऊन उपयोग नाही. तुम्ही वैराग्य आलं तर ते खरं आतून यायला पाहिजे. मग मागचे विचार नाही यायला पाहिजे. आणि जर का इथेच राहायचंय, तर आता ग म्हणजे भगवद्गीता कुठेच तुम्हाला सगळं सोडून द्यायला सांगत नाही. उलट कर्तव्याच्या मार्गावरच चालायला सांगते. आणि ते करताना तुम्ही कृष्णांशी जोडून घ्यायचंय. आता पुढची
पुढची गोष्ट बघूया. माताजी पुढची गोष्ट हे घ्या, श्लोक घ्या. हरे कृष्णा. या वाचा. उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावना भावित प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्णा. आता कृष्ण काय म्हणतायत बघा, या उलट जर का म्हणजे तुम्ही वनात जाऊन इंद्रिय उपभोगांचा आणि भौतिकतेचाच विचार करत असाल तर त्याला कृष्ण मिथ्याचार म्हणतात. आणि या उलट जर का तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करताय की मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा आणि जिथे असाल तिथून कशामध्येही आसक्ती न करता कर्मयोगाचा प्रारंभ करीत असाल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे बघा. हे राजा ओडिशाचे राजा रुद्र प्रताप होते. पुरीचे. तर ते कसं त्यांची खूप इच्छा असते. चैतन्य महाप्रभू आपले हा जो आपला हे आहे संप्रदाय किंवा हे त्याचे चैतन्य महाप्रभू हे 15व्या शतकात आले होते. तर चैतन्य महाप्रभूंना भेटायची खूप इच्छा होती ह्या राजाची. तर ते त्यांच्या शिष्यांकडे निरोप देतात की मला असं असं चैतन्य महाप्रभूंना भेटायचंय. तर त्यांचे शिष्य काय सांगतात म्हणजे त्यांना निरोप देतात चैतन्य महाप्रभूंना की राजा रुद्रप्रतापला तुम्हाला भेटायचंय. तर ते काय सांगतात महाप्रभू की ते संन्यासी होते आणि ते ह्यांना म्हणजे धनी लोकांना भेटायचे नाहीत. त्यामुळे ते सरळ सांगतात की मी राजाला सांग मी राजाला भेटणार नाही म्हणून. राजा एक दोनदा हे करतात म्हणजे शिष्यांकडून विनंती, पण ते काय सरळ सरळ नाही म्हणतात मी नाही भेटणार. मग आहे ना त्यांचे शिष्य राजा रुद्रप्रतापांना काय सांगतात पुरीत जगन्नाथांची रथयात्रा जेव्हा असते ना तेव्हा तुम्ही या तिथे तुम्ही महाप्रभू तिथे असतात रथयात्रेमध्ये कीर्तन वगैरे करत तिथे तुम्ही त्यांना पाहू शकाल बघा. मग राजा रुद्रप्रताप असतात ना ते रथयात्रेच्या मार्गावर ना जिथून रथयात्रा जाणार त्या रथासमोर झाडू मारायचे सेवा घेतात आणि झाडू मारत असतात. मग ना कुठून तरी चैतन्य महाप्रभूंना कोणतरी सांगतात हे पुरीचे राजे आहेत म्हणून. तर म्हणजे त्यांना खूप छान वाटतं की हा राजा आहे पुरीचा आणि एवढा हे म्हणजे शुद्ध आचरण आहे की रथयात्रेच्या मार्गावर झाडू मारतोय स्वतः. ते त्यामुळे ना महाप्रभू स्वतः येतात आणि त्यांच्या म्हणजे भेटतात. मग ह्याला म्हणायचं की बघा त्यांनी स्वतःच्या ह्याच्या म्हणजे आपले राजा तर ते चांगले होतेच आणि स्वतःच्या कर्तव्य करत राहिले तर बघा महाप्रभू स्वतः येऊन त्यांना भेटले. म्हणजे ह्यामध्ये मिथ्याचार नाहीये. तर ही म्हणायचं कृष्ण भावना भावित जीवन. तर असे हे श्रेष्ठ आहे म्हणतायत कृष्ण असं करणं. ओके. म्हणजे मग त्याची पुढची स्लाइड घ्या. त्यामुळे कृष्णांना मिथ्याचार आवडत नाही अजिबात. आणि अर्जुनाला कृष्ण काय सांगतायत की अर्जुन तू एक क्षत्रिय आहेस तुझं मन वनांमध्ये रमणार नाही म्हणून तो तुझा स्वभाव नाहीये. मग आता आपण कसं करायला हवं? आता आपण आज बघणार आहोत की आपल्या कर्मांद्वारे आपण कृष्णांशी कसं जोडून घ्यायचंय. तर आता बघूया. वाचा माताजी. हरे कृष्ण. यथार्थ कर्मो नो यंत्र लोको यो कर्म बंधन तथत्र कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. हरे कृष्णा. श्री विष्णू प्रित्यार्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाही तर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन करून श्री विष्णूच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्णा. आता यज्ञ या शब्दाचा अर्थ काय आहे? तुम्हाला काय वाटतं यज्ञ या शब्दाचा अर्थ काय आहे? हवन करणे. म्हणजे समिधा वगैरे टाकतात होम हवन करणे तसंच होय ना. ओके. आणि आणि दुसऱ्या माताजी प्रभूजींना काय वाटतं की यज्ञ म्हणजे काय?
तर यज्ञ म्हणजे ना, ते कोणतंही कर्म जे तुम्ही विष्णूं प्रित्यर्थ करता. मग आता इथे कृष्ण घ्या, राम, नारायण, विष्णू काही घ्या. पण शास्त्र काय सांगतं, ते कोणतंही कर्म जे तुम्ही कृष्णांसाठी, विष्णूंसाठी करता, ते यज्ञ ठरत असतं. हं. मग आपल्याला इथे काय ह्या श्लोकात सांगितलंय बघा, आपण कर्म करताना ते कर्म यज्ञ म्हणून श्री विष्णूं प्रित्यर्थ करायला पाहिजे. हां, आता तुम्ही म्हणाल, आम्ही नाही करणार. नाही केलात तर काय होणार? ते कर्म असतं ना, त्या प्रत्येक कर्माचं बंधन म्हणजे फळ मिळत असतं आपल्याला. चांगल्या कर्माचं चांगलं फळ, तुमच्या वाईट कर्माचं वाईट फळ. आणि ही जी फळं असतात ना, ही आपल्याला भोगून संपवायची असतात. हां. मग चांगल्या कर्माची चांगली फळं भोगण्यासाठी पण तुम्हाला इथे जन्म घेत राहावे लागतात. वाईट कर्मांची वाईट फळं भोगण्यासाठी पण तुम्हाला इथे जन्म घेत राहावे लागतात. त्यामुळे आत्मा सतत जन्म-मृत्यूच्या या चक्रात अडकून राहतो. सतत. आता जे करतोय ते पुढचं आपण आपलं हे बनवत असतो. शरीर आणि पुढचं सगळं. म्हणजे तो आत्म्याला परत, 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 परत पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. ह्यामध्येच तो अडकून असतो. मग इथे कृष्ण काय सांगतायत बघा. म्हणून भगवद्गीता ही आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. काल मी तुम्हाला सांगितलेलं ना, ते काय सांगतायत, की तुम्ही प्रत्येक गोष्ट जी आपण करतो ती यज्ञ म्हणून केली पाहिजे आणि त्याचं श्री विष्णूं प्रित्यर्थ त्याचं जे फळ असतं ते त्यांना अर्पण केलं पाहिजे. नाही केलं तर ते तुम्हाला भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. असं नाहीये, की आपलं हां, माझी फळं सगळी कृष्णांना मी अर्पण केली, त्यांनी घेतली आणि कृष्ण बाबा सगळ्यांची फळं घेतात, असं नाहीये. ती फळं जर का आपण त्यांना अर्पण नाही केली, तर आपल्याला पुन्हा-पुन्हा जन्म घेऊन ती भोगावी लागतात. जेव्हा पुढे आपण नृग महाराजांची गोष्ट बघू ना, तेव्हा ते तुम्हाला आणि व्यवस्थित कळणार, कसं असतं ते. हां, मग त्यामुळे कृष्ण काय सांगतायत, म्हणून हे कर्म बंधन जे लागतं त्याचा परिणाम काय असतो? पुन्हा-पुन्हा जन्म-मृत्यू. मग हे असं होऊ नये म्हणून कौंतेया, तू आपल्या नियत कर्मांचं पालन कर. त्यावेळी कृष्ण काय सांगतायत, हे करायला तुम्हाला काही कुठे सोडून जायची गरज नाहीये किंवा काही वेगळं करायची गरज नाही. तुमचं आता जे तुम्ही आता ह्याने क्षत्रिय आहे, हा एक योद्धा आहे. हं. त्यामुळे त्याचं जे कर्तव्य आहे ते त्याने करायला हवं. तुम्ही शाळेत जाणारा मुलगा आहात, तुमचं तर त्याचं कर्तव्य आहे ते, त्याने करायला हवं. म्हणजे जे नियत कर्म आहे तुमचं, त्याचं पालन करा. पण कोणासाठी? श्री विष्णूंच्या संतोषार्थ. आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. म्हणजे आत्ताच राजा रुद्रप्रताप कसे करत होते? त्यांनी सोडला का राजपाट वगैरे? हां, तर त्यांनी कसं केलं पूर्ण जीवनभर कृष्णांचे भक्त म्हणून राहिले. तसंच आपण पण कर्म करताना कृष्णांचे म म्हणजे ते फळं ही सारी कृष्णांना अर्पण करून ती करायला हवीत. त्यामुळे काय होणार? आपण कर्मबंधनातून मुक्त राहू. नाही राहिलो तर त्याची बंधनं लागतात आणि आपल्याला ती भोगण्यासाठी परत-परत जन्म घ्यायला लागतो. आता इथं कोण आहेत बघा हे ना युधिष्ठिर आहेत. हा युधिष्ठिर महाराज जेव्हा राजा झाले, तेव्हा आता ते तर खरं तर धर्माचेच मुलगा होते. त्यांना माहीत होता धर्म काय आहे. तरी पण ते नारदांना त्यावेळेस काय विचारलं त्यांनी, की "मला तुम्ही योग्य प्रकारे मी राज्यकारभार कसा करावा हे सांगा." हां, आता नारद तर शुद्ध भक्त आहेत. मग त्यांना ते म्हणजे ह्या राजा झाल्यावर त्यांच्या डोक्यात अशी हवा नव्हती, की हे राज्य माझं आहे, मी ह्याचा राजा आहे, मी मालक आहे. मी ह्या राज्याचा उपभोग घेणार, अशी त्यांची भावना बिलकुल नव्हती. तर कशी होती, की हे जे सारं आहे, हे कृष्णांचं आहे. ही आपल्यावर जबाबदारी आहे. हे राजेपद मला का मिळालेलं आहे? तर प्रजेची सेवा म्हणजे एक जबाबदारी आहे आणि प्रजेची व्यवस्थित प्रजा राहील असं बघणे आणि स्वतः पण कृष्ण भक्ती करणे आणि प्रजा पण कृष्ण भक्तीमध्ये राहील असं बघणे. हां, हे त्यांना पूर्ण माहीत होतं आणि युधिष्ठिर महाराजांनी तसंच राज्य केलं आणि त्याच विषयी त्यांनी नारदांपासून पण मार्गदर्शन घेतलं, की कसं मी राज्यकारभार करू.
हं. तर त्यामुळे कसं असतं आपण कर्मबंधनातून मुक्त राहतो, अडकत नाही. हां, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा यज्ञ म्हणजे काय? ते कोणतंही कर्म जे तुम्ही विष्णूंप्रित्यर्थ करता. त्यामुळे आपली भावना कशी मी करता आणि मी भोगता. म्हणजे आता आपण ते पुढे डिटेलमध्ये उदाहरणांमधून बघू, अशी नाही ठेवायची आहे. तर हे जे सारं आहे, इथं बऱ्याचशा गोष्टी आता कालच आपण सजीव आणि निर्जीव बघत होतो. इथे आपण श्वास घेतो. आता आपल्या आजूबाजूला पाणी आणि कितीतरी ही खनिज जी वापरतो. आता क्रूड ऑइलवरच सगळं सुरू आहे पेट्रोलियम वगैरे. ते आपण तयार केलंय का? तर नाही. पृथ्वीतून आपल्याला हे आयतं मिळालंय. कोळसा, तांबं अशा टाईपची खनिज, क्रूड ऑइल हे आयतं मिळालेलं आहे आपल्याला. ते आपण नाही बनवलेलं. मग त्याचा मालक कोण आहे? तर हे आपण बघू नंतर जेव्हा आपण गोलोक चार्ट बघू. सारं हे निर्माण केलेलं आहे कृष्णानी. त्यामुळे ते सगळं त्यांचं आहे. खरे मालक ते आहेत, आपण नाही. आपल्यावर जबाबदारी आहे फक्त. ती आपण पार पाडायची असते. हं. आणि जेव्हा आपण ह्या भावनेमध्ये असतो, ह्याला म्हणतात कृष्ण भावनेमध्ये असणे. तर आहे ना, आपण हे नित्य लक्षात ठेवायचं, की मी कृष्णाचा नित्य दास आहे. ओके. मग आता इथं एक मात्र लक्षात ठेवा, बाकी काही नाही. सध्या आलं लक्षात तरी. यज्ञ म्हणजे काय? ते कोणतंही कर्म जे आपण विष्णूंप्रित्यर्थ करतो. मग आता तुम्ही इथे भगवद्गीता जी शिकताय, हे सुद्धा जेव्हा आपण कृष्णांना अर्पण करतो, तेव्हा हा सुद्धा यज्ञ ठरणार. जेव्हा तुम्ही गृहिणी आहात, तर तुम्ही जेवण जे शिजवता ते आधी कृष्णांना अर्पण करून मग कुटुंबातल्या सगळ्यांना वाढणं, हे पण कृष्ण भावनाभावित जीवन झालं. हं. ओके, बघूया आपण पुढे छान-छान उदाहरण आहेत. माताजी पुढची स्लाईड घ्या. आणि यज्ञ ना 5 प्रकारचे असतात. हां, हे त्यागाचं चक्र आहे किंवा धर्माचं चक्र आहे. थांबा हां, त्याच्या आधी यज्ञाचा विषय निघालाय. 5 प्रकारचे यज्ञ असतात. पहिला असतो ऋषी यज्ञ. म्हणजे बघा, ऋषींनी आपल्यासाठी केवढी तरी मोठं लिखाण करून ठेवलेलं आहे. हो की नाही? पुन्हा आता व्यासदेव म्हणाल तर त्यांनी किती लिखाण केलं आपल्यासाठी वगैरे. मग त्यामुळे आपण नेहमी या ऋषींविषयी ना अ, आणि आयुर्वेद वगैरे सारखे किती काय-काय खगोलशास्त्र वगैरे किती विषयांविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे नेहमी आपण त्यांच्याविषयी ऋणी असायला हवं. मग त्याच्यानंतर असतो पितृयज्ञ. तर आहे ना, पितृयज्ञ आपले पितर ह्यांच्याविषयी पण आपण नेहमी नम्र असायला हवं. फक्त आता येतो बघा म्हाळ असतो ना, म्हणजे काय तो हो, आपण त्यांना पाणी आणि अन्न दान करतो ना, तेवढंच केलं म्हणजे झालं असं नाही. त्यांच्याविषयी आपल्यामध्ये कृतज्ञता असायला हवी, की त्यांनी कितीतरी कष्ट घेऊन तुमच्या आई-वडिलांना जन्म दिला, मोठं केलं. त्याच्यानंतर तुम्हाला की म्हणजे तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला. त्यामुळे ह्या पितरांचे काहीतरी पुण्य कर्म असतात, की ज्यामुळे आता आपण गीतेपर्यंत सुद्धा पोहोचलोय. तर त्यांची पण आपल्यावर ऋण असतात आणि आपण त्यांच्या नेहमी आठवण ठेवायला हवी, आदर. मग हे पितृऋण. त्याच्यानंतर अ, ब्रह्म किंवा देव यज्ञ म्हणे हां. मग आता ते काय आहे तर वेगवेगळ्या देवी-देवता सूर्य, चंद्र हे प्रकाश देतात. वरुण देवता पाऊस देतो, वायू देवता वायू देतात. असे वेगवेगळे देवी-देवता. ह्या साऱ्यांचं पण आपल्यावर एक ऋण असतं. तर आपण त्यांचे पण आभारी राहायला पाहिजे. मग भूतयज्ञ. हं. भूतयज्ञ म्हणजे काय? इथे जे सगळे प्राणी आहेत चराचरामध्ये सगळे त्यांच्याविषयी पण आपण नम्र असायला हवं. आता परागीभवन वगैरे करतात. ह्या माश्या छोट्या-छोट्या त्यांच्यामुळेच तर हे होतं ना परागीभवन होतं किंवा बैल शेतीमध्ये मदत करतात. कितीतरी प्राणी पृथ्वी चालायला मदत करतातच. तर आपण पण त्यांच्या म्हणजे ही भावना ठेवायला हवी, की त्यांना आपल्याला जसं जमेल तसं आपण त्यांना मदत करायला हवी. आणि मग येतो नरयज्ञ. नर म्हणजे काय? तर समाजाचं पण आपल्यावर ऋण असतं हां. हे जो समाज चालतो आता ट्रॅफिकवाले पोलीस उभे असतात. ते ते ट्रॅफिक मेंटेन करत असतात. त्यामुळे आपण व्यवस्थित प्रवास करतो. डॉक्टर्स असतात, टीचर्स असतात. म्हणजे हा समाज चालतोय, हा एकत्र चालतोय. सैनिक त्यांचं काम करत असतात. त्यामुळे आपण ह्या समाजाविषयी पण ऋणी असायला हवं.
तर ही 5 यज्ञ सांगितलेले आहेत, ह्यांचे ऋण असतात आपल्यावर. तर आपण आहे ना आता वेगळं 5 जणांना प्रत्येक वेळेस करू नाही शकत. तर आपण कृष्ण भावनाभावित झालो ना, जेव्हा होतो आणि विषयी ह्याची भावना ठेवतो. म्हणजे कशी माहिती ग्रेटफुलनेसची म्हणजे ऋणी असतो आपण. हे आपल्याला जाणीव असते, की ह्या सगळ्यांनीच आपल्यावर काहीतरी ऋण आहे. तेव्हा आपोआप आणि मुख्य म्हणजे कृष्णांना सारं अर्पण करतो. त्यावेळेस ही 5ही जण हे राहतात, समाधानी राहतात. त्यांचे पण आशीर्वादच असतात आपल्यावर. कारण ह्या ज्या देवी-देवता आहेत ना, ह्या एक मॅनेजर असल्यासारख्या आहेत हां, वेगवेगळ्या पोस्टवर आणि ह्या सगळ्याचे मेन सीईओ कोण आहेत? तर भगवंत आहेत, कृष्ण. हं. आता हे आहे त्यागाचं चक्र. हं. तर इथे कसं आहे त्यागाचं म्हणा, धर्माचं म्हणा तुम्ही ह्याला अ, कृष्णांपासून सगळ्याची निर्मिती आहे. म्हणजे कृष्णानी वेद निर्माण म्हणजे वेदांचं निर्मिती ते तुम्हाला म्हटलं ना काल 15व्या अध्यायात आपण बघू. मग कृष्णांपासून वेद निर्माण झालेत. मग ब्रह्मांची पण उत्पत्ती त्यांच्यापासूनच आहे. मग ब्रह्मांना वेदांचं ज्ञान कुणी दिलं? कृष्णाने दिलं. मग त्याप्रमाणे ब्रह्मानी आणि मटेरियल पण दिलं हां सगळं. मग त्याप्रमाणे ब्रह्मानी सृष्टीची रचना केली. मग ती जी सृष्टीची रचना केली त्याप्रमाणे ही आता आपली पृथ्वी वगैरे निर्माण झाली. मग त्यांनी ते वेदांचं ज्ञान ऋषींना दिलं. मग ऋषींनी इथे आपल्या म्हणजे समाजासाठी ते ज्ञान दिलं. मग आपण आहे ना जेव्हा जे वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे जेव्हा जीवन जगतो, वागतो, त्याला म्हणायचं असतं त्याग. त्याग म्हणजे असं नाही, की मी ह्या गोष्टीचा त्याग केला, मी त्या शास्त्र काय म्हणतं, तुम्ही वेदांमध्ये ह्या जे शास्त्रांमध्ये सांगितलंय, त्याप्रमाणे जीवन जगता तो त्याग असतो. हं. मग आता हा शेतकरी त्याप्रमाणे कर्तव्य करतोय. मग काय होतं, त्याला त्याग म्हणतात. मग ह्या तुम्ही आणि जे वेदांच्या विरुद्ध वागतात त्यांना मग नाही, ते त्यागमध्ये येत नाही. तुम्ही वेदांप्रमाणे वागता, त्याला कर्तव्य करणे आणि त्याग करणे म्हणतात. मग तुम्ही जे वागता त्याचं फलस्वरूपात पाऊस पडत असतो आणि हा पाऊस कसा पडतो माहीत जमीन सुपीक करणारा आणि पिकांना जेव्हा हवाय तेव्हा असा नाही की आला आणि सगळं ओला दुष्काळ सारखं करून गेला, आलेली पिकं सगळी खराब झाली, असा पाऊस नाही. हा पाऊस एकदम म्हणजे नद्या छान भरणारा, सगळं सुपीक करणारा, भरपूर धान्य देणारा असा असतो. मग त्याच्यानंतर हे जे धान्य, तो पाऊस काय करतो? धान्य पिकवतो. मग हे धान्य असतं ते तुम्ही शेतातून किंवा मग दुकानांमधून विकत घेऊन वगैरे आपल्या घरांपर्यंत येतं. मग जेव्हा आपण हे अन्न खातो, म्हणजे ते घरी शिजवतो, बनवतो जेवण आणि कृष्णांना अर्पण करतो, तेव्हा हे त्यागाचं चक्र पूर्ण होतं. म्हणजे आदी पण कृष्ण आहेत आणि अंत पण कृष्णच आहेत. सुरुवातही तेच आणि शेवट पण त्यांच्यामध्येच झाली. आपण म्हणजे आपण म्हणतो ना जेवण घेताना वदनी कवन घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज अवन होते नाम घेता फुकाचे. जीवन मिळे जीवित्वा अन्न हे पूर्ण भरण ब्रह्म उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. बघा त्यांनी तिथे ते सगळं सांगितलेलं आहे, की पहिल्यांदा तोंडात घास घेताना नाम घ्या श्रीहरीचे आणि त्यांनी ते व्यवस्थित सांगितलेलं आहे, की उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हा एक यज्ञ आहे आणि तो आपल्याला त्यांना अर्पण करायचा आहे. तरच ते पूर्ण होणार. हं. तर हे त्यागाचं चक्र आहे. आलं लक्षात? ओके, माताजी पुढची स्लाईड घ्या. श्री कृष्ण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्याने सर्व क्रिया शुद्ध होतात. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो. शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्यांचे जीवन शुद्ध होते. जीवन शुद्धीमुळे स्मृतीतील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते. जेव्हा स्मृती शुद्ध होतात तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणिती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होतो. हरे कृष्ण. तुम्ही हा श्लोक लक्षात ठेवा बघा हां, की आहाराचा ना आपल्या मनाशी खूप जवळचा संबंध असतो आणि आहाराचा किती मोठा परिणाम होत असतो बघा सगळ्यावर. ते काय म्हणतायत, की म्हणजे तुम्ही जे खाता
ते प्रसाद म्हणून आधी कृष्णांना अर्पण करून मग आपण ग्रहण करायला हवे. म्हणजे काय होतं, ते आहार शुद्ध होतो. शुद्ध होतो याचा अर्थ काय? तर आपल्याला त्याची कर्मबंधनं लागत नाहीत. म्हणजे जरी मांसाहार बाजूलाच ठेवा तुम्ही. जरी शाकाहार केला तरी वनस्पती पालेभाज्या वगैरे घेतो, तेव्हा त्या सजीवच आहेत ना पालेभाज्या. मग त्या शिजवताना त त्यांचं हे लागतं, की हे पण त्यांच्यामध्ये पण जीवन असतं. पण तो आपण आणतो त्यांना शिजवतो. पुन्हा मग हे म्हणजे ते प्रोसिजर जी असते, ते जेवण आपल्यापर्यंत येईपर्यंत कितीतरी काहीतरी होत असतं. अगदी आता आपण अंघोळ करताना पाईपमध्ये गरम पाणी गेल्यामुळे वगैरे सूक्ष्म कीटक वगैरे मरतात. आपण चालताना सुद्धा पायाखाली कोणतरी हे होतं वगैरे. तर आहे ना, आहार शुद्ध होतो म्हणजे काय? तर आपल्याला ही बंधनं लागत नाहीत ह्या सगळ्याची. जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो आधी आणि मग प्रसाद म्हणून आहार ग्रहण करतो. मग असा आहार ग्रहण केल्यामुळे काय होतं बघा, मन शुद्ध बनतं. हां. आणि तुमच्या मग हे सगळं आता तुम्ही जरासं इंटरनेटवर सर्च केलात भरपूर आहे, की प्रसाद ग्रहण केल्याचे कसे फायदे असतात. इथे काय सांगितलंय, की आपल्या मेंदूच्या सूक्ष्म पेशी ज्या असतात, त्या पूर्ण क्षमतेने काम करतात. जेव्हा तुम्ही प्रसाद ग्रहण करता. मग जेव्हा मेंदूच्या उती किंवा पेशी पूर्ण क्षमतेने काम करतात ना, तेव्हा ते आपली एकाग्रता वाढते. ग्रहण करण्याची क्षमता वाढते. तुम्ही त्यामुळे मुलांना वगैरे पण अवश्य द्यावा. अ, आता आपण सगळं लिखित स्वरूपात बघतो. ह्याच्या आधी बघा गुरु तोंडी शिकवायचे आणि मुलं त्यांच्या समोर बसलेले त्यांचे विद्यार्थी ते तोंडीच शिकलेलेच त्यांच्या डोक्यात व्यवस्थित राहायचं. हं. तर ते कसे असा आहार घ्यायचे ते प्रसाद आणि आहे ना मग ह्या अशा आहारामुळे ना आपलं जेव्हा मेंदूच्या पूर्ण क्षमतेने थोडा आपण विचार करू शकतो, अशा स्टेजला येतो, तेव्हाच मनुष्य कृष्ण अ, पुन्हा भक्ती, नामस्मरण अशा गोष्टींचा विचार करू शकतो. हं. तोपर्यंत नाही आपण त्याला विचार करू. तुम्ही आजूबाजूला बघा नाही येत कोणाच्या डोक्यात हे फारसे विचार. तर त्याला ते आहार पण कारणीभूत असतो थोडासा. हां. जेव्हा आणि मग त्याच्या वेळेस हे बघ त्यांनी दिलंय, की जेव्हा स्मृती शुद्ध होते, तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो. आणि या सर्वाची परिणिती वर्तमान समाजासाठी आवश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. म्हणजे आहेच ना, वर्तमान समाजामध्ये तुम्ही आत्ता विचार करा. किती गरज आहे कृष्ण भावनेची. कृष्ण काय म्हणतायत, की मिथ्याचार करू नका. तुमचे नियत कर्तव्य व्यवस्थित करा, कृष्णांना अर्पण करून. समजा आता ह्या क्षणी सगळ्यांनी त्यांचं नियत कर्तव्य अगदी वेळेत केलं. म्हणजे ऑफिसमध्ये येणारे वेळेत आले, त्यांचं जे ठरवून दिलेलं काम आहे ते केलं. पुन्हा घरातल्यांनी पण तसंच केलं, दुकानदारांनी पण केलं, भेसळ वगैरे केली नाही. असं म्हणजे ज्याने त्याने केलं तर किती व्यवस्थित, किती शांतता नांदेल बघा सगळीकडे हां. तर त्यासाठी हे आधी एवढं सगळं व्हायला हवं खरं. की घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवतात, ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. हरे कृष्णा. आता इथे कृष्ण का म्हणतायत, की बाकीचे लोक जे जेवण घेतायत, ते फक्त पापच भक्षण करतायत. शाकाहारी असलं तरी. का ते? तर आता म्हटलं नाही का, की आपल्याला ह्या अन्न आपल्यापर्यंत येईपर्यंत बरंच काय-काय झालेलं असतं. त्याची बंधनं लागतात. जर का तुम्ही कृष्णांना अर्पण केलं नाही तर. त्यामुळे आपण अन्न ग्रहण करताना नेहमी कृष्णांना आधी अर्पण करून घ्यावे. हां. आणि भगवत भक्त असतात ते असे असतात, जे आधी कृष्णांना अर्पण करतात आणि मग ते अन्न ग्रहण करतात. कारण ते चक्र लक्षात ठेवा, की अगदी वेदांचं ज्ञान कुणी दिलं म्हणजे ते सगळं कृष्णांपासून आलेलं आहे. पाऊस हे जे अन्न आपण उगवतो, ते जमीन, ती पाऊस, तो सूर्याचा प्रकाश. आता सूर्याचा प्रकाश असल्याशिवाय तर हरितद्रव्य वापरून वनस्पती अन्न नाही बनवू शकणार ना. हे सगळं दिलंय कोणी? ज्यांनी दिलंय त्यांचे थोडे तरी ऋणी असायलाच हवं ना आपण. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा.
सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. जे पावसापासून उत्पन्न होते, पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. हरे कृष्ण. हां, आता मगाशी आपण बघितलं ना, हे कुटुंब बघा, हे कसं आहे बघा ते भजन कीर्तनामध्ये रमलेलं असं एक कुटुंब दाखवलंय बघा. हां, तर आणि इथे कृष्णाने काय सांगितलंय, की सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. हो की नाही? आपण शेवटी खाण्यावरच जगतो. मग अन्नधान्य कुठून उत्पन्न होतं? पावसावरून. हां, आणि हा पाऊस कुठून पडतो? आत्ताच बघितलं ना, आपल्या विहित कर्मातून. आणि ती विहित कर्म कोणती आहेत, जी वेदांमध्ये म्हणजे जे शास्त्राने सांगितलंय तसं तुमचं वर्तणूक असेल, तरच त्याला त्यापासून व्यवस्थित पाऊस पडतो. हं. तर हे एक चक्र आहे. इथे पण दाखवलंय बघा. वरती कृष्ण आहेत, मधी देवी देवता आहेत आणि खाली हे माणसं आहेत. जर का आपण आपली विहित कर्तव्य योग्य केली, तर पर्जन्य वगैरे व्यवस्थित असतं, अन्नधान्य व्यवस्थित पिकतं आणि तेव्हा त्यांना आपण ते अर्पण करतो, तेव्हा देवी देवता वगैरे सगळीच संतुष्ट राहतात. हं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हां, मग कलियुगाचा धर्म काय आहे सांगा? कलियुगासाठी कुठला यज्ञ आहे? हां, काल पण आपण बघितलं आत्म्याचा आनंद काय आहे तेव्हा, की कलियुगाचा धर्म काय आहे? हरिनाम जप. हा कलियुगाचा यज्ञ आहे, नामजप. हां, मग आपण आहे ना जेव्हा बघू ते 6व्या अध्यायात, तरी पण प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे, की म्हणजे जप हा माळेवर करा तुम्ही आणि जप डायरेक्ट हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे असा नका करू. पहिल्यांदा हे घ्या. आपले ना हा हे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हे सगळे आपले आहेत ना आचार्य आहेत. ह्या सगळ्यांना आधी प्रणाम करायचा आणि मग जप सुरू करायचा. का तर त्या आचार्यांनी ना आपण ऋणी आहोत त्यांचे आणि त्यांना प्रणाम करायचा असतो. जप करताना काही हातातून चूक वगैरे झाली तर आचार्य मोठ्या मनाने सांभाळून घेतात. त्यामुळे आधी त्यांना प्रणाम करायचा आणि मग जप करायला सुरू करायचं. आणि कलियुगाचा धर्मच आहे हरिनाम जप. कलियुगामध्ये आपण दुसरं काही जास्त करू नाही शकत. कलियुगाचा धर्मच आहे तो. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हां, हे सांगितलं. हो, हरे वाचा, वाचा. कृष्ण. म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. हरे कृष्ण. तर आहे ना, आपण आसक्त होता नाही म्हणून कृष्ण काय सांगतायत, कर्मयोग आहे ह्या अध्यायाचं नाव. आपण कर्माद्वारे कृष्ण कसे म्हणजे कृष्णांशी कसं जोडलं जायचं, तर आपल्या कर्म फलांवर आसक्ती नाही ठेवायची. हां, आता इथे म्हणजे कर्तव्य म्हणून मनुष्याने केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. म्हणजे आपली जी फळं आहेत ती कृष्णांना अर्पण करायची. बस एवढंच करायचंय. कर्म करायचं थांबायचं नाही. त्यामुळे आहे ना आपण आणि मोकळेपणाने फ्रीली तुम्ही तुमचं परफॉर्मन्स देऊ शकता. म्हणजे आपण प्रेशरमध्ये येत नाही. अ, आता आणि म्हणजे एखादी परीक्षा देताय, तर जेव्हा वेळ आहे, तेव्हा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि परीक्षा द्यायची. ती एकदा पेपर दिल्यानंतर मग कसली काळजी करून मग काय उपयोग आहे का? जेव्हा हातात असतं वेळ, तेव्हा व्यवस्थित अभ्यास करा, एक्झाम द्या आणि एकदा दिलात, की मग जे होईल ते कृष्णांना अर्पण. ती यश जे काय होईल ते कृष्णांना अर्पण करायचं. त्याची मग चिंता करत बसायची नाही. घ्या माताजी आणि ह्यामुळे आपल्याला ती बंधनं पण लागत नाहीत फळांची. हरे कृष्ण. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्यजण करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे अर्जुनाला शेवटी अर्जुन राजा होता. त्याला काळजी वाटत होती ना, की कर्ते-सवरते पुरुष गेले, की राहणार मागे कोण? वृद्धजन. मग त्यांची काळजी कोण घेणार? किंवा आपल्या पितृंना हे जे आताच आता आपण म्हाळामध्ये पाणी वगैरे देतो ना, जल वगैरे अर्पण करणं, ही क्रिया कोण करणार? पुन्हा
लहान मुलं जी आहेत त्यांना संस्कार कोण देणार? आणि स्त्रियांवरची बंधनं कमी झाल्यामुळे वर्णसंकर होईल, अवांछित संतती निर्माण होईल. ती दिशाही नसणार, अशा अवांछित संततीचं पृथ्वीला ओझंच होतं. तर त्यांचं काय होणार? असे बरेच प्रश्न अर्जुनाला पडलेले. तर कृष्ण इथे उत्तर देत आहेत बघा. कृष्ण काय सांगतायत, "अर्जुना, तू कुरुवंशी आहेस, तू एक राजा आहेस. हां, प्रजा तुझ्याकडे आदर्श म्हणून बघते. जर का तू रणांगण सोडून आता गेलास, तर मागून येणारे काय तुझे म्हणजे मागून समाज काय आदर्श घेणार? एखादी मुलं म्हणणार, "आम्ही कशाला अभ्यास वगैरे करा किंवा युद्धनीतीत वगैरे पारंगत व्हा. आमचं तो अर्जुन जर का युद्धाच्या वेळेस रणांगण सोडून गेला, तर आपण पण तेच करू. कशाला आपण काय शिका?" किंवा स्त्री काय म्हणेल, "मी कशाला घरातल्यांना सांभाळू, जेवण करून वाढू." ते अर्जुनाने कुठे युद्ध लढला? तो तर गेला निघून. त्यामुळे कृष्ण काय सांगतायत, की तू तुझ्या आचरणातून आदर्श घालून दे. मागून येणारी पिढी आपोआप त्या मार्गावर चालेल, की ती तुझा आदर्श घेतील आणि नक्की योग्य मार्गावर येतील. त्यामुळे हे आपण पण लक्षात ठेवायचंय, की आपल्या आचरणामधून आपण आदर्श घालून द्यायचा असतो. मागची पिढी म्हणजे लहान मुलं हे तुमचं अनुकरण करत असतात. ती आहे तुम्ही कुठल्या पाणवठ्यावर वगैरे गेलात तरी बघाल बघा. बदक जसं एक पिल्लू त्याच्या मागे पोहत असतं बघा आईच्या मागे. जसं आई वळते त्या तलावात तशी बरोबर वळत असतात. त्यामुळे आपल्या वागण्यातून आपण आदर्श घालून द्यायचा आहे हां. ओके. हे प्रश्नाचं उत्तर आहे अर्जुनाच्या. ओके. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. घराणेशाहीचा नाश. मी जर नियत कर्म केले नाही, तर सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल. त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण. म्हणजे इथे कृष्ण काय सांगतायत, कृष्ण हे जे जगाचा पसारा सांभाळत आहेत, हे किती व्यवस्थितरित्या कर्तव्य म्हणून करतात बघा. जर का कृष्णानी हे त्यांचं नियत कर्तव्य नाही केलं, तर काय होणार? ग्रहगोल पूर्ण नष्ट होऊन जातील. म्हणजे पुरं ब्रह्मांडांच्या ब्रह्मांड नष्ट होऊन जातील. आणि त्या सगळ्या होणाऱ्या विनाशासाठी कृष्ण कारणीभूत होतील. म्हणजे इथे जर का कृष्ण पण आपलं कर्तव्य एवढं नीट पार पाडतायत, तर आपण तर करायलाच हवं. हो की नाही? आणि इथे ही हे दाखवली आहे बघा. अ, गोवर्धन पर्वत धरलेला म्हणजे तिथे गोकुळामध्ये कशी प्रथा होती, हे सगळे गोप वगैरे मिळून इंद्राची पूजा करायचे ना, इंद्र पाऊस देतो म्हणून. तर बाळ कृष्ण तेव्हा लहान होते, पण ते नंद महाराजांना काय म्हणाले, की तुम्ही इंद्राची कशाला पूजा करताय म्हणून. आता कृष्ण तिथे समोर असताना ही इंद्राची पूजा करत होते. कारण देवी-देवतांचं कर्तव्य असतं ते. जेवढा पाणी या म्हणजे आत्ताच आपण बघितलं, आपल्या कर्मानुसार जेवढा पाऊस द्यायचा आहे तो त्यांना द्यावाच लागतो. मग ते म्हणतात, की पण हे जे गोप होते ना, म्हणजे गोकुळातले लोकं ह्यांच्यासाठी कृष्णच सगळं होते. मग नंद महाराज म्हणतात, "मग कृष्णा तू काय म्हणतोयस?" तर ते म्हणतात, "मग गोवर्धनची पूजा करा." मग नंद महाराज म्हणतात, "ठीक आहे, मग आपण गोवर्धनची पूजा करू." मग त्यांनी गोवर्धनची पूजा तर करतात. खूप छान आहे भागवतममध्ये ते पुस्तक वर्णन. कृष्ण नावाचं पुस्तक आहे प्रभुपाद स्वामींचं. तुम्ही नक्की वाचा जमेल तर. ते सगळं करतात. पण इंद्राला राग येतो आणि इंद्र सम्यक मेघाला सांगून खूप मोठा पाऊस पाडतो. तेव्हा कृष्ण डाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन उचलून धरतात आणि सगळ्या गोकुळातल्या लोकांना वाचवतात. हां, असे ती हे आहे बघा. ह्यावरून एक लक्षात ठेवा, की आपल्याला जे काय करायचंय म्हणजे यज्ञ जे काही अर्पण करायचंय ते कृष्णांना करायचंय. कारण कृष्ण सर्वोच्च आहेत. हं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. नियतकर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांच्या कृष्ण भावनेच्या यथावकाशात विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. हरे कृष्ण. हां, हरे कृष्ण. आता आपण आजूबाजूला तुम्ही इथपर्यंत आला, तुम्हाला पटलं. हां, पण खूपशी लोकं अशी असतात ज्यांच्या आयुष्यात असा कृष्ण हा त्यांच्या आयुष्याचा भागच नसतो. हं. अशी पण आपण खूप लोकं आपल्या आजूबाजूला बघतो. रिलेटिव्ह असतात, फ्रेंड्स असतात.
तर आहे ना, आपण त्यांना म्हणून आता 2 वाक्य थोडीशी कळली म्हणून आपण त्यांच्याशी असं ह्याने बोलू नये म्हणजे त्यांचं मन दुखावेल वगैरे असं बोलू नये. कृष्ण इथे सांगतायत बघा, की जी लोकं हे अशी हे आपलं नियत कर्मफलाची म्हणजे अ, कर्मफळं कृष्णांना अर्पण नाही करत आहेत आणि ती कर्मफळामध्ये खूप आसक्त आहेत. की आत्ताच मी म्हटलं ना, आपण पण विचार करूच ना, की का द्यायची आम्ही आमची कर्मफळं कृष्णाला? हां, तसं ती त्यांच्या कर्मफळामध्ये खूप आसक्त आहेत. तर अशा अज्ञानी मनुष्यांचं अ, काम थांबवायचं तुम्ही प्रयत्न करू नका. तर त्यांना ना भक्तिभावाने कर्म करण्यास प्रेरित करा. म्हणजे कसं? त्यांचे आधी एकतर ते जे करतायत ते चांगल्या प्रकारे तू शेती करतोयस, तर तू चांगल्या प्रकारे करतोयस वगैरे असं म्हणा. आणि मग त्यांना म्हणा, की तू जे हे धान्य पिकवलंयस, ह्यातलं थोडंसं तुझ्या जवळच्या मंदिरात दान कर किंवा प्रसाद वगैरे असला तर त्यात थोडं दे. किंवा असं कर, नाहीतर जे घरात बनवता ना तुम्ही, ते आधी कृष्णांना नैवेद्य दाखवत जा आणि मग प्रसाद म्हणून घ्या. अशा प्रकारे स्लोली आता तो नारळाच्या झाडावर एक माणूस चढतो. त्याला सांगायचं, की "तू थोडीशी नारळ अ, मंदिरात दे" वगैरे. असं म्हणजे हा छोटे अ, गोड, सौम्य भाषेमध्ये त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायचा आणि ते कृष्ण भावनेशी हळू जोडले जातील असं बघायचं. हं. घ्या माताजी. श्रीकृष्ण मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. हरे कृष्ण. हे आहे ना, हे आपल्याला 14व्या अध्यायामध्ये व्यवस्थित कळेल, की आपल्याला मिथ्या अहंकार म्हणजे काय? तर तो का येतो आपल्यामध्ये? मिथ्या अहंकार कुठला असतो? तर मी करता, मी भोगता. आय एम द एन्जॉयर. हां. तर हा झाला मिथ्या म्हणजे मी पैसे कमावतो म्हणून कुटुंब आहे वगैरे अशा टाईपचा. आणि खरा अहंकार कुठला असतो? जे आपल्या संतांमध्ये असतो. मी नित्य कृष्णाचा दास आहे. हा खरा अहंकार आहे. ओके. मग मिथ्या अहंकाराने प्रभावित झालेला आत्मा असतो ना, तो म्हणजे मी करतोय सगळं मी असं समजतो. पण ही जी कर्म आहेत ना, ही सत्व, रज आणि तम अशा प्रकृतीचे 3 गुण आहेत. त्या बघा त्या आपल्याला कठपुतलीसारख्या अशा हलवत असतात म्हणजे नाचवत असतात. हे आपल्याला 14व्या अध्यायात कळणार, की कसं आपण त्यांच्या प्रभावाखाली असतो. ओके. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे ऋषीवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसताना जणू काही बळेच पाप कर्मे करण्यास प्रेरित होतो. हरे कृष्ण. आता ना इथे मी तुम्हाला म्हटलं होतं, अर्जुनाला प्रश्न पडलाय, की कृष्णा आतून वाटतंय खूप, तू सांगतोयस ते बरोबर आहे. पण असं काहीतरी आहे जे म्हणजे आपल्याला पण वाटतं आपण उठून जॉब करावा, हे काहीतरी आज ठरवलेलं काम करावं. पण बरेचदा आपण ती चांगलं काम करत नाही. थोडंसं इकडे-तिकडे वेळ घालवतो. मग अर्जुनाला पण हा प्रश्न पडलाय, की असं काय आहे, की जे मला काहीतरी थांबवतंय? हां. तर आता अ, म्हणजे ह्याचं उत्तर तर दिलंय कृष्णानी. बघूया की काय आहे, जे आपल्याला थांबवतं, ब्लॉक काय असेल? हरे कृष्ण. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा व वारेने गर्भ वेचला जातो, त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादला जातो. हरे कृष्ण. हां, मग कृष्ण इथे सांगतात काय माहितीये? अनियंत्रित इच्छा, कामना हा तो ब्लॉकेज आहे. म्हणजे काम म्हणजे काय? तर अनियंत्रित इच्छा. तर ह्या अनियंत्रित इच्छा ज्या आहेत ना, त्या आपल्याला सगळ्यात मोठा मधला अडथळा असतो. त्या आपल्याला काम करायला म्हणजे तुम्हाला भक्तीमध्ये पुढे वगैरे जायला देत नसतात. मग त्या कशा असतात बघा, ज्याप्रमाणे गर्भ वारेने गुंडाळलेला असतो किंवा आरशावर धूळ असते किंवा आगी म्हणजे खाली अग्नी असतो, पण धूर खूप असतो. अग्नी अजून प्रकट झालेला नसतो. तशा प्रकारे आपण इच्छामध्ये गुरफटलेलो असतो. ह्या इच्छा एवढ्या जास्त असतात ना, की आपण कृष्णांकडे लक्ष देऊच शकत नाही. ही झाली की ती, ती झाली की ती असं. मग ह्यामध्ये ना डिग्री दिल्या म्हणजे प्रमाण बघा. जर का आता हे जे बाळ आहे ना, जे आईच्या गर्भात वारेमध्ये गुंडाळलेलं आहे, त्याला प्रभुपाद स्वामी झाडासारखं म्हणतायत. हां.
ते झाडाप्रमाणेच असतं. फारसं काही करू नाही शकत. मग हा जो आरसा आहे ना, आरसा धुळीने वेष्टिलेला, तो पण त्याला प्राण्यांसारखं म्हणजे बघा ते धूळ साफ केल्याशिवाय तुम्हाला त्यामध्ये प्रतिबिंब दिसणार नाही. मग ह्याला साधारण प्राणी जगताचं उदाहरण दिलंय, की कितीही म्हटलं तरी प्राणी अ, तुम्ही म्हणाल आता मी माझ्या प्राण्याला, मांजराला वगैरे जप करायला शिकवतो. त्यांची जीभ वळणार नाही किंवा मेंदू तितका प्रगत नाहीये, की हे सगळं ते शिकतील. म्हणून तर मनुष्य जन्माचं मूल्य जाणं हा दुर्लभ असतो. मनुष्य जीवनात आपण ही भक्ती करू शकतो. कृष्णांशी स्वतःला जोडून घेऊ शकतो. मग त्यामुळे ह्यांचं पण अवघडच असतं. आणि हे जे आहे ना तिसरं, ह्याला आपण मनुष्य जीवन म्हणू शकतो. की बघा तुम्ही पण बघता अशी खूप ठिकाणी धूर होत असतो. म्हणजे ह्या त्या अनियंत्रित इच्छा आहेत. पण तुम्ही थोडंसं ज्ञानाच्या मार्गाकडे आलात आणि ती फुंकर असं करून आपण फुंकलं, की एक-एकदा अग्निपेट घेतो ना, हां. मग इथे हे मनुष्य जीवनाचं सांगितलंय. थोडासा गुरूंचं तुम्हाला संगती प्राप्त झाली. तुम्ही थोडं शास्त्र वाचाल वगैरे तर आहे ना, ह्या सगळा धूर बाजूला होऊन स्वच्छ अग्नी प्रकट होऊ शकतो. हां. घ्या माताजी पुढची स्लाईड. हां, हे आत्ता बघितलं वाचलेलं आपण. तेच आहे ना माताजी, परत वाचू? हो, हो. तेच आहे, तेच आहे. आता आपण तेच बघितलं. हरे कृष्ण. म्हणून हे भरतश्रभ अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. हरे कृष्ण. हां, मग आता कृष्ण काय सांगतात, हा अनियंत्रित इच्छा ह्याचा प्रारंभीच नाश कर म्हणतायत ते. निग्रह कर तू आणि प्रारंभीच नाश करायला पाहिजे ह्याचा. ओके. मग त्यासाठी कसं आहे तुम्ही ज्या क्षणी तुम्हाला आता हे कळतंय तेव्हापासून तुम्ही आचरण करायचा प्रयत्न करा, की मी एक माळा तरी जप करेन, मी जरा भगवद्गीता वाचेन, मी ही म्हणजे मी हे थोडंसं ऐकेन. पुन्हा तुमच्या घरात लहान मुलं जी असतील ना, त्यांना आत्तापासूनच मंदिरात न्या स्वतःबरोबर. घरातल्यांना प्रसाद म्हणजे बनवून म्हणजे जेवण आधी भगवंतांना नैवेद्य दाखवून तेच द्या. पुन्हा लहान मुलांना छोटी-छोटी कामं देवपूजेसाठी फुलं तोडून आणायला सांगा. घंटा द्या त्यांच्या हातात आरती करताना किंवा तुळशीचं पान ठेवून नैवेद्य दाखव म्हणून सांगा. असं लहानपणापासूनच आपण आपल्याला भक्तीशी जोडून घ्यायचा कृष्णांशी. यज्ञ म्हणजे वेगळं काही नाहीये. ते हर एक कर्म जे आपण विष्णूंप्रित्यर्थ करतो, त्यांच्या संतुष्टीसाठी ते यज्ञ होऊन जातं. मग आपण ह्या कृष्ण भावनाभावित जीवनाकडे यायचा प्रयत्न करायला पाहिजे. मी पहिल्या दिवशीच तुम्हाला म्हटलेलं ना, आपल्याला प्रभुपाद स्वामींची ही इस्कॉन संघटना तुम्हाला कृष्ण भावनाभावित जीवन जगायला मदत करते आणि त्यामध्ये आणण्यापर्यंत मदत करते. हां. तर आपलं हे असं आपण छोट्या-छोट्या गोष्टीतून प्रयत्न करायला पाहिजे, की आपण कृष्ण भावनाभावित जीवन जगू. मग ह्या ज्या अनियंत्रित इच्छा असतात ना, ह्या आपोआप कमी होतात. कारण आपण ज्ञानात म्हणजे बुद्धी जी दिली आहे, त्याचा वापर करायला लागतो. आणि जेव्हा तुम्ही निग्रही असता, की ठामपणे तुमची बुद्धी सांगते, की नाही हे नाही करायचंय आता मला त्यामुळे आपली इंद्रिय ऐकतात. जेव्हा बुद्धी ठाम असते, त्याचं इंद्रिय ऐकत असतात. हां. आणि हा कुठे राहतो माहितीये? काम, मन, बुद्धी आणि अहंकार. ह्या 3 ठिकाणी राहतो हा अहंकार. म्हणजे ह्या कामना असतात ना, ह्या. माताजी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण. कार्य करणारी इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. आता ती पुढची स्लाईड घ्या. इथे त्यांनी ना स्तर दाखवलेत. जरा बघूया आपण ते. हा असतो ना, हा सगळ्यात खालचा स्तर. हा शारीरिक स्तर आहे. पशु काय आणि मनुष्य काय सेमच. फक्त व्यसनी वगैरे असे असतात, ज्यांना कशाचं काय पडलेलं नसतं. जाग आली की दारू पिणे, व्यसनं करणे, सिगारेट वगैरे ओढणे, अशी. असा हा म्हणजे फक्त शरीराचा. पशु नाही.
फक्त खायला मिळवणे म्हणजे आज पोट भरलं की मग प्राणी शांत राहतात उद्याचं उद्या. बाकी काही ते काय ते त्या शरीराच्या मर्यादा आहेत. त्यामुळे आपण त्यांना नाही काय बोलू शकत. पण मनुष्य पण असे बरेच असतात. तर ते शारीरिक स्तरावर असतात. ह्याच्यापेक्षा वरचा स्तर कुठला आहे? की त्या मनुष्याला कळतं, अरे दारू प्यायसाठी तरी का होईना, आपल्याला थोडेसे पैसे वगैरे कमवायला पाहिजेत. हां, तरच आपण मज्जा करू शकू, काहीतरी मूव्हीजला वगैरे जाऊ, काहीतरी रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाऊ. म्हणून ह्यासाठी तरी ती नोकरीला वगैरे जात असतात. हा इंद्रिय स्तर आला. पण लक्ष कशात असतं? म्हणजे सगळे इंद्रियांचे चोचले पुरवणे ह्याच्यामध्ये. हं. मग ह्याच्या उपर कधी-कधी काय होतं, की त्यांना कळतं, की हे किती मी पिक्चर बघू, किती गुलाबजाम खाऊ वगैरे. हां, ह्याच्यापेक्षा वेगळा आनंद कशात असतो? मग जरासं ते जरा वरती मानसिक स्तरावर येतात आणि चांगलं-चांगलं वाचन करायला लागतात. चांगलं संगीत म्हणजे कामनेस ज्याच्यामध्ये असतो, शास्त्रीय संगीत वगैरे, असं संगीत वगैरे ऐकायला लागतात. पण मग त्यांना आणि वाटतं, की हेही थोडं म्हणजे तात्पुरतं आहे. मग ह्याच्याही पेक्षा एक खरा आनंद, मग ते जे वाचत वगैरे असतात त्यातनं त्यांना म्हणजे पुढे आणि थोडा विचार करतात. मग आहे ना बौद्धिक स्तरावर येतात आणि जरा अध्यात्माविषयी वगैरे विचार करायला लागतात, की खरा आनंद कशामध्ये आहे? आणि मग अशा स्टेजवर योग्य गुरूंचं मार्गदर्शन वगैरे सापडलं, हां, चांगली पुस्तकं, शास्त्र वगैरे वाचली, तर त्यांना कळतं, की खरा आनंद हा कृष्णाशी जोडून घेण्यात आहे. म्हणजे आत्म्याचा आनंद हा खरा आनंद आहे. आणि आपण आत्म्याचा आनंद कशामध्ये आहे? तर त्याला कृष्णांची ओढ आहे. त्याला कृष्णांशी जोडलं जायचंय. त्यामुळे जेव्हा आपण मी कृष्णांचा नित्य दास आहे आणि जे काय तुम्ही काय करायचं काय ती कर्तव्य नाही सोडायची, पण हा ही कृष्णाने दिलेली जबाबदारी आहे माझी आणि मी ती पार पाडेल. असे जेव्हा आपण जीवन जगायला लागतो गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, तो असतो आध्यात्मिक स्तर आणि तो सगळ्यात उच्च आहे. तोच ह्या मनुष्य जन्माचा खरं ध्येय आहे. एवढं कळलं ह्यासाठीच मनुष्य जन्म आपल्याला मिळत असतो. आत्मा वाट बघत असतो, की कधीतरी आपण ह्या मार्गावर असं सुरू करू. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हां, मग आता ह्यानी आहे ना इथे जीवनाचा रथ दाखवलाय. ह्याला विसरू नका कधी हां. हा आपला जीवनाचा मनुष्य जीवनाचा रथ आहे. तर आत्ताच म्हटलं ह्या कामना असतात कुठे? अनियंत्रित कामना मन, बुद्धी आणि अहंकार इथं असतात. मग त्या आपण काढून टाकायच्या असतात. मग आता ना हा लक्षात घ्या हा रथ आधी. हा रथ म्हणजे सॉरी मनुष्याच्या शरीराचा रथ आहे. हा शरीर आहे आपलं. मग हे जे 5 घोडे आहेत ना, ही 5 इंद्रिय आहेत. हां, बघा ते 5 जण 5 वेगवेगळ्या दिशांना निघालेत. म्हणजे डोळ्यांना काहीतरी वेगळं बघायचंय, अ, कानाला वेगळं ऐकायचंय, अ, म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा आहेत. हं. मग ह्यांचा आता घोड्याला एक लगाम असतो ना, मग हा लगाम कोण आहे? मन आहे, मन. हं. मग ते मन, हा लगाम कुणाच्या हातात दिसतोय तुम्हाला? ती बुद्धी आहे. तो जो ड्रायव्हर म्हणजे जो त्या रथाचा चालक आहे, तो कोण आहे? बुद्धी आहे. हां. आणि तो प्रवासी कोण आहे बघा पांढरा-पांढरा दाखवलाय तो? तर तो आत्मा आहे. तो कसा दिसतोय तुम्हाला? घाबरलेला, भीतीदायक. असा भांबावून बसलेला आहे, घाबरलाय, की आता हे बघा कुठलाही घोडा काय आणि काय काय. एका दिशेने 5 घोडे गेले तरच गाडी व्यवस्थित जाणार ना. समजा 5 घोडे 5 वेगवेगळ्या दिशांना जायचा प्रयत्न करायला लागले, तर कुठे जाणार तुमच्या शरीराचा रथ? त्यामुळे तो आत्मा घाबरून बसलेला आहे, की आता ही कुठे मला नेऊन सोडणार? तर आपण आहे ना, हा जो लगाम आहे ना मन आहे. हां. मग आपण काय करायचं असतं, आपल्या बुद्धीने मनावर ताबा ठेवायचा असतो. जर का तुमची मन ताब्यात असेल, तर ते इंद्रिय ताब्यात ठेवतो. म्हणजे आता समजा तुम्ही ठरवून बसलाय, की मी 2 तास अभ्यास आता हे पुढचे करणार आहे. मी इथून काय उठणार नाही. मग अशा वेळेस मग घरात काय जेवण केलं वगैरे ह्याचा विचार नाही करायचा. बुद्धीने आपण सांगायला हवं, की आईने व्यवस्थित काहीतरी जेवण केलं असणार आहे. मी कशाला त्याचा विचार करू? हां, आता मी अभ्यास करणार आहे. म्हणजे बुद्धी जी मिळाली आहे त्याचा वापर करायला हवं. बुद्धीने मनावर ताबा ठेवला, की तुमची इंद्रिय आपोआप कंट्रोलमध्ये येणार.
हा त्यामुळे हा शरीराचा रथ लक्षात घ्या आणि जेव्हा ती कंट्रोलमध्ये इंद्रिय असणार ती त्या एकाच दिशेने जातील आणि आपला जीवनाचा प्रवास सुरळीत सुरू राहील. त्यामुळे नेहमी बुद्धीने मनावर ताबा ठेवा. मन ताब्यात असलं की इंद्रिय ताब्यात राहतात. की हा घ्या माताजी पुढची slide. आता आपण काय काय बघितलं ते बघूया. पण इथे त्यामुळे एक लक्षात ठेवा, या अध्यायाचं नावच आहे कर्मयोग. हा निष्काम कर्मयोग सांगितला इथे, की आपण सगळं का बरं कृष्णांना अर्पण करायचंय. तर आपण ते यज्ञ बघितलं तेव्हा लक्षात ठेवा, की आपण जरी इथे काही केलं तरी इथे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे पण आता अन्न ते निर्माण करतो. तरी पण सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, हे जमीन, पाणी हे सगळं आपल्याला आयतं मिळालेलं आहे. हं. त्यामुळे ज्याने दिलंय त्यांना अर्पण करायला हवं ते ही आपली भावना हवी. हां, अशा प्रकारे आपण कर्मांद्वारे अ, आत्ताच हा शरीराचा रथ बघितला. हे शरीर वापरूनच आपण सगळं इथे कमवत असतो. तर हे शरीर पण कुठल्या फॅक्टरीतनं विकत नाही घेतलेलं. आपल्याला भगवंतानी दिलेलं आहे ते. ही बुद्धी, ही इंद्रिय हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. मग त्यांनी दिलेलं वापरून जे मिळवतो ते त्यांना अर्पण करायचंय आपण. हं. तर आता आपण काय काय बघितलं अर्जुनाला प्रश्न होता की मी माझ्या कर्माचा त्याग करू की माझं कर्म करू, तू मला काहीतरी एक सांग. मग कृष्ण काय सांगतात की तू तुझं नियत कर्तव्य कर. हा ते श्रेष्ठ आहे. मग कृष्ण हरे कृष्ण माताजी. मग कृष्ण काय सांगतायत, तू कर्मकांडापासून ते कर्मयोगापर्यंत आणलं त्यांनी, की फळाची अपेक्षा न करता कर्म करायला शिक. हा म्हणजे ती कृष्णांना अर्पण कर. आणि आपण भरत महाराजांची आणि राजा रुद्रप्रताप यांची गोष्ट बघितली. त्याच्यानंतर अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर आहे की पारिवारिक परंपरा. तर कृष्णाने काय सांगितलं, तुमच्या आचरणातून तुम्ही आदर्श ठेवायचा आहे. हं? आणि आपला सर्वात मोठा शत्रू कोण आहे, तर काम म्हणजे अनियंत्रित इच्छा. तो कुठे असतो, मन, बुद्धी, अहंकार 3 ठिकाणी असतो. ओके. तर झालेला आहे आपला आजचा अध्याय.